जय ज्योति, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ। और जैसे कि संकल्प किया है, इस साल कोरोना वायरस की वजह से जो लॉकडाउन चल रहा है, उस लॉकडाउन के चलते बाबा साहब का जयंती समारोह जो है वह जयंती समारोह हम ऑनलाइन मनाएंगे। और ऑनलाइन जयंती समारोह के लिए जो हर रोज़ एक नया टॉपिक लेकर और बाबा साहब का आंदोलन जो है, समूचा आंदोलन, उस आंदोलन के अलग अलग जो डायमेंशंस है, उन डायमेंशंस को लेकर काम शुरू करें। आज के लिए हम जो टॉपिक पर बात कर रहे हैं वह है कि यहाँ का स्त्री मुक्ती का जो आंदोलन आहे, म्हणजे जे इथल्या स्त्रीमुक्ती आंदोलनाची जी एकूण दिशा आहे आणि त्याची आत्ताची जी अवस्था आहे यावरती एक प्रकाशझोत टाकावा आणि बाबासाहेबांचं या आंदोलनातलं किंवा एकूण आंबेडकरी विचारधारेचा दृष्टिकोन काय आहे स्त्रीमुक्ती संबंधीचा यावरती चर्चा करावी असा एक हेतू आहे। आणि त्या संबंधाने आपल्या सगळ्यांशी अमन मेश्राम जी, स्वागत है आपका। और उस पर थोड़ा सा एक फोकस करें, इसलिए बाबा साहब का जो स्त्री मुक्ति आंदोलन है वह आंदोलन देखते समय बाबा साहब के भी पहले थोड़ा हमें शुभम दमेकर जी, राहुल इंगले, जय भीम, उसके पहले थोड़ा सा तथागत गौतम बुद्ध का जो विचार है वो विचार ज़रा देखना पड़ेगा। तथागत गौतम बुद्ध का जो विचार था, उन विचारों से उन्होंने कहा था कि जब समूचे जो भारतवर्ष है और यहाँ पर जब स्त्रियों को अपनी सीमाएं लांघने का बिल्कुल ही हक नहीं था, उस दौरान नरसिंह साहब ने, आशीष गायकवाड़, रविंद्र रिपोर्टे और आप सभी का बहुत बहुत स्वागत है। इन सभीयों को बिल्कुल ही जहाँ पर अवसर नहीं था, उस दौरान तथागत गौतम बुद्ध पहली बार स्त्रियों को रिलीजियस मूवमेंट में आने के लिए एक अवसर प्रदान करते हैं। और रिलीजियस मूवमेंट में आने के लिए जो भिक्खुनी संघ है वह भिक्खुनी संघ का निर्माण होता है। हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे, महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी खासकर, की थेरडा किंवा थेरडी असा शब्दांचा जो अपभ्रंश आपल्याकडे झाला। मुळात थेर किंवा थेरी हे दोनही शब्द हे पाली भाषेतलं शब्द, जिथे अतिशय अनुभवी ज्ञानी पुरुष असेल त्याला थेर म्हटले जाते आणि अतिशय अनुभवी ज्ञानी जाणकार स्त्री असेल तिला थेरी म्हटले जाते। याच शब्दांचा पुढे अपभ्रंश केला गेला आणि थेर याला थेरडा किंवा थेरडी अशा अर्थाने केलं गेलं। मुळात या सगळ्या ज्या थेरी आहेत या इथल्या बुद्धिस्ट चळवळीमधल्या अत्यंत जाणकार आणि विद्वत अशा त्या स्त्रिया होत्या। आणि तिथून इथल्या स्त्रीमुक्ती चळवळीचं एक गीत गायला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल। स्त्रीमुक्ति आंदोलन की ये जो शुरुआत तथागत गौतम बुद्ध के ओर से होती है, वहाँ से लेकर अगर देखा जाए तो भारत में क्या स्थिति थी, भारत में हालात क्या थे, तो भारत के हालात कुछ ऐसे थे कि यहाँ का जो पूरा ग्रंथों का निर्माण, साहित्य का निर्माण, वो भी समूचा सिर्फ और सिर्फ धर्म को आधारभूत मानकर, धर्म को केंद्रीभूत मानकर ही ये सारी चीज़ें हो रही थी। और धर्मग्रंथ लिखने वाले जितने भी थे वो सारे के सारे पुरुष थे। धर्मग्रंथ पुरुषों ने लिखे थे, इसलिए वो पुरुषों को ही पहला स्थान देने वाले थे, ज्याला आम्ही पुरुष सत्ताक स्थिती वगैरे म्हणतो, की पुरुष सत्ताक पद्धत होती आणि पुरुषी व्यवस्था इथे अस्तित्वात होती। म्हणजे काय तर इथे सुरुवातीला जे साहित्य निर्माण झालं हे सगळंच्या सगळं साहित्य हे अर्थातच फक्त आणि फक्त हे साहित्य धर्माचे गोडवे गाणारं, धर्माची महती सांगणारं, धर्माच्या आख्यायिका सांगणारं असं साहित्य इथे अस्तित्वात आलं। आणि या धर्माच्या आख्यायिका आणि गोडवे गाणारे ग्रंथ लिहिणारे जे होते ते पुरुष होते। पुरुषांनी लिहिलेले ग्रंथ असल्यामुळे हे ग्रंथ हे एकूण पुरुषप्रधान व्यवस्थेचीच री ओढणारे ग्रंथ होते। त्यामुळे स्त्रियांचा अर्थ तसा म्हणजे अतिशय दुय्यम स्थिती होती। मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले बोलण्यासाठी वगैरे, आणि त्या अनेक ठिकाणी गेल्यानंतर मी हिंदी आणि मराठी जाणीवपूर्वक मिक्स करण्याचा प्रयत्न करते, कारण खूप सारे लोक आहेत की जे हिंदीत बोलण्याचा आग्रह धरतात आणि काही महाराष्ट्रातले लोक आहेत की ज्यांना थोडंसं हिंदी समजण्यात थोडीशी कठीणाई होते। मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करेल की या दोनही वर्गाला मला समजावून सांगता येईल अशा पद्धतीने। जिथे कुठे
मांडणी महाराष्ट्रभरात मी केली होती. त्या मांडणीत मी जाणीवपूर्वक म्हणजे व्याख्यानाच्या दरम्यान लोकांमध्ये थोडीशी समज यावी यासाठी मी काही वाक्य पेरत जात होती. वाक्य अशी की इथल्या स्त्रीमुक्तीच्या संदर्भाने काही वाक्य नेहमी बोलली जातात. यहाँ का जो हमारा स्त्रीमुक्ति आंदोलन होता है, जब कभी स्त्री दिवस महिला मुक्ति दिवस आता है 8 मार्च का, तो महिला मुक्ति दिवस के अवसर पर बहुत सारी जैसे कि स्त्रियाँ उस दिन एक देवता सी बनी रहती हैं, एक त्यौहार का माहौल रहता है और सभी लोग उनको बधाई बात देते रहते हैं. बहुत सारे प्रोग्राम्स भी होते हैं और प्रोग्राम्स में खासकर कुछ स्टेटमेंट्स आते हैं और स्टेटमेंट में कहा जाता है कि अबला तेरी यही कहानी, आंचल में दूध और आंखों में पानी, या जिसके हाथ में पालने की डोर है पूरी जग की आशाएं उसकी ओर है, या स्त्री को अबला मानना ये नामर्दानगी है, या ये जो स्त्रियां हैं स्त्रियों को स्वतंत्रता देना अच्छा नहीं होता, ऐसे अगर मनु ने लिखा था. लेकिन हम ऐसे मानते हैं कि जहाँ जहाँ स्त्री की पूजा होती है वहाँ वहाँ लक्ष्मी वास करते हैं, जहाँ जहाँ स्त्री की पूजा होती है. लेकिन जितने ही ये उदाहरण हैं, इन सभी उदाहरणों को अगर हम हमारी प्रैक्टिस में लाकर देखें तो ऐसे दिखता है कि ये सारे के सारे जो स्टेटमेंट है, ये स्टेटमेंट पूरी तरह से, ये जो स्टेटमेंट है ये एक तरह से गोल्डन केज की तरह से दिखते हैं. ये सुनहरे पिंजरे एक ट्रैप से बने हुए हैं. जैसे कि कहा गया कि जहाँ जहाँ स्त्री की पूजा होती है वहाँ वहाँ लक्ष्मी वास करती है. आपने कभी ऐसा उदाहरण देखा है कहीं पर कि किसी के भी घर में, क्या आपके घर में कभी ऐसे हुआ है कि आपके घर की स्त्री, आपके घर की बेटी, आपके घर की पत्नियाँ, आपकी बेटियाँ, आपकी माँ, आपकी बहन, कोई भी, आपने कभी उसे कहा है आ बहन, आ बेटी, आ ज़रा हम तुझे यहाँ बिठाएंगे, तेरी पूजा करेंगे, क्योंकि तेरी पूजा करने से घर में लक्ष्मी आती है? ऐसा उदाहरण कहीं भी नहीं दिखता. फिर ये आया कहाँ से कि स्त्री की जहाँ पूजा होती है वहाँ लक्ष्मी वास करती है? असल में ये जो स्टेटमेंट है ये थोड़ा सा उलट पुलट करके देखना पड़ेगा. स्टेटमेंट जब हम उलट पुलट करके देखते हैं तब हमें ऐसे दिखता है कि अरे ये कुछ अलग ही चीज़ हो रही है. क्या है? कुछ ऐसे है कि जहाँ स्त्री की पूजा होती है वहाँ लक्ष्मी वास नहीं करती, बल्कि जहाँ स्त्री लक्ष्मी लेकर आती है वहाँ उसकी पूजा होती है. जैसे कि देखा होगा कि जितनी भी थोड़ी बहुत जिनका इनकम सोर्स है, ऐसी स्त्रियों को अपने घर में अपनी राय रखने का पूरा अवसर मिलता है, किंतु वहीं पर अगर स्त्री होम मेकर है तो उसे ज़्यादा उतना अवसर नहीं मिलेगा. वैसे ही एक जो दूसरी बात आती है कि जिसके हाथ में पालने की डोर है पूरी जग की आशाएं उसकी ओर है, ये एक तरह से स्त्रियों की क्षमताओं को बहुत ज़्यादा कंप्रेस्ड करके रखना है. कि जो लोग कहते हैं कि जिसके हाथ में पालने की डोर है पूरे जग की आशाएं उसकी ओर है, आप समझिए कि पालने की डोर है कहते हैं मतलब आपके हाथ से सत्ता की डोर छीनी जाती है. ये सत्ता की डोर क्या है कि जैसे कि यहाँ की राज्य सत्ता है, अर्थ सत्ता है, धर्म सत्ता है, ये सारी सत्ताएं आपसे छीनी जाती है और खाली आप पालने की डोर हिलाते बैठो. यानी कि स्त्री की सबसे बड़ी उसके जीवन की उपलब्धि क्या होगी? तो मातृत्व, यह उसकी उपलब्धि है. हम ये नहीं नकार रहे कि मातृत्व होना कोई अच्छी बात नहीं है, बिल्कुल नहीं, लेकिन मातृत्व मिलना ही स्त्री की सबसे बड़ी उपलब्धि है, ये तो बात सरासर गलत हो गई. क्योंकि ऐसा करने से जो स्त्रियां शायद उन्हें मातृत्व का अवसर न मिला हो, किंतु फिर भी भारत के इतिहास में उन्होंने अपना नया एक इतिहास रचा. भारत के इतिहास को एक नया ट्विस्ट देने का काम इन महिलाओं ने किया था. तो ये सारी जो महिलाएं हैं इनके बारे में कौन सोचता है? ये जो सारे गोल्डन जो ट्रैप लगाए हुए हैं, इन गोल्डन ट्रैप्स के बारे में कैसे हम सोचते हैं? आइए ज़रा इसके बारे में ज़रा हम ध्यान से देखें. जितने भी हम भारतवर्ष की जब बात करते हैं तो यहाँ की जो स्त्री मूवमेंट है या महिला मुक्ति का जो आंदोलन है, यह महिला मुक्ति का आंदोलन जो तथागत गौतम बुद्ध ने अपने हिसाब से महिलाओं को थोड़ा अवसर दिया था, उसके बाद क्रांतिबा ज्योतिबा फुले आते हैं 1848 में. यहाँ पहला स्कूल खुलता है, जिस पहले स्कूल में उनके जो स्टूडेंट है मुक्ता साल्वे जी, जो पहला एक थीसिस लिख रही है की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत.
मांगा महाराजांना काही आम्हाला धर्म नाही, आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. अगर इस देश में, अगर इस व्यवस्था में हिंदू मंदिर में जाते हैं, मुसलमान मस्जिद में जाते हैं, क्रिश्चियन चर्च में जाते हैं, सिख गुरुद्वारा में जाते हैं, हम कौन है? कोई कह रहे हैं हमको कि हम हिंदू हैं. अगर हम हिंदू हैं तो हमें तो मंदिर में जाने का हक नहीं मिल रहा है. तो हम है कौन, हमें यह तो बताइए, क्योंकि कहीं तो हमारी जगह होगी. ये उस वक्त जो सवाल पूछे जा रहे हैं कि धर्म व्यवस्था में हम कहाँ पर है, ये सवाल पूछने का साहस क्रांतिबा और माँ सावित्री की मूवमेंट उस महिला को देती है. उसके बाद जो मूवमेंट है उसमें और कुछ बदलाव आते हैं. इसमें और एक बड़ी बात हो रही है कि ताराबाई शिंदे नामक स्त्री है. ताराबाई शिंदे जो बड़ी सोशल वर्कर और एक्टिविस्ट रही है, उनकी एक पुस्तिका आई जिसे कहा कि स्त्री पुरुष समानता के नाम से आई. ये स्त्री पुरुष समानता क्या है? स्त्री पुरुष समानता में ताराबाई शिंदे कहती है कि यहाँ महिलाओं को देखने का नज़रिया कुछ अलग है और पुरुषों को देखने का नज़रिया कुछ अलग है. जैसे कि अगर हम उदाहरण के तौर पर देखा जाए कि अगर किसी महिला को कहीं अपना घर छोड़कर अगर घर की 4 दीवारी लांघकर बाहर जाना है तो सिचुएशन क्या होती है, और किसी पुरुष को अगर वही 4 दीवारी लांघकर बाहर जाना हो तो सिचुएशन क्या होती है. तो हम ऐसे देखते हैं कि अगर पुरुष को बाहर जाना है तो वो देर रात को कभी तो घर पर आएगा, खाना खाएगा, खाना खाते खाते ही अपनी घर की जो स्त्री है उसे कहेगा मुझे सुबह कल गाँव जाना है, ज़रा जल्दी से ज़रा जगा देना नींद से. और बस उसके लिए एक हाई अलर्ट होता है. वह परमिशन नहीं लेता है, वह बस इंटीमेट करता है, वह अवगत कराता है, वो बस सचेत कराता है, वो बस वार्निंग देता है कि मैं गांव जाने वाला हूँ. उसने किसी भी तरह से उसे सलाह मशवरा करना बिल्कुल ही मुनासिब नहीं समझा, उचित नहीं समझा है. वो भी बेचारी काम में लग जाती है कि अपने घर का जो मुखिया है उसे गांव जाना है. वो सुबह जल्दी उठेगी, पूरा घर का काम निपटाएगी, पति को उठाएगी, अरे उठिए आपको कहीं जाना है, सभी उनका काम संभाल देगी, पूरा उनका जो खाना नाश्ता जो भी है वो सारी चीज़ें कर देगी. इसके बावजूद अगर कोई स्त्री है और उसे अगर 4 दीवारी के बाहर जाना है तो क्या होगा? वो कम से कम 8 से 10 बार तो अपने घर के पुरुष का वो उसकी परमिशन लेना चाहेगी. मुझे बाहर जाना है, क्या मैं जाऊं? जो स्त्री उस घर को पूरा संजोए रखती है उसी स्त्री को घर की दहलीज लांघते समय बार बार इस बात का ध्यान रखना पड़ता है कि क्या उसने घर का जो प्रमुख है, जो पुरुष है, क्या उससे ये सारी परमिशंस ली हैं. ताराबाई शिंदे इस बात पर बहुत ज़्यादा ध्यान देती है, किंतु ताराबाई शिंदे इनकी जो पुस्तिका थी ये मराठी में थी और मराठी में होने की वजह से ये महाराष्ट्र तक थोड़ी सी बाद 1970 में, जो कि महिला मुक्ति जगत का एक बहुत बड़ा रिवोल्यूशनरी ईयर माना जाता है. 1970 के दशक में जो फ्रेंच राइटर थी सिमोन द बोव, हमें ऐसा बार बार लगता है कि यहाँ पर इंग्लिश बहुत ज़्यादा बोली जाती है. असल में पूरे जगत में जो भाषा सबसे ज़्यादा बोली जाती है वो फ्रेंच, और फ्रेंच में सिमोन द बोव नाम की जो लेखिका है वह अपनी एक पुस्तिका लिखती है, नाम है द सेकेंड सेक्स. क्या है द सेकेंड सेक्स? सेक्स इस शब्द का उच्चारण करते ही हम जैसे हमारी भिवैं भींच सी जाती है और थोड़ी सी माथे पर सिकुड़न सी आती है और हम सोचने लगते हैं कि ये क्या है. लेकिन सिमोन यहाँ पर सेक्स इस शब्द को एक जेंडर, एज अ जेंडर वह इसे यूटिलाइज कर रही है. और सिमोन कहती है कि वी आर द सेकेंडरी. स्त्रियां जो है ये सेकेंडरी है, बायका दुय्यम आहेत. आणि का दुय्यम आहेत तर त्यावर परत सिमोन असं सांगत राहते की फ्रेंच रिवॉल्यूशन में क्या कहा या वेस्टर्न रिवॉल्यूशन में क्या कहा गया है कि बाइबल में जो पैक्ट बताए गए उस पैक्ट में कहा गया कि सबसे पहले एडम पैदा हुआ, एडम पुरुष, और आदम के फेफड़े से स्त्री पैदा हुई. पहले आदम पैदा हुआ, फिर आदम के फेफड़े से स्त्री पैदा हुई और दोनों ने मिलकर सृष्टि का निर्माण किया. पहले पुरुष जन्मा, इसलिए पुरुष प्रधान संस्कृति है, ऐसा बाइबल के आधार पर वेस्टर्न कल्चर के लोग मानते हैं. सिमोन
यही बात रखते हुए ईस्टर्न कंट्रीज़ की भी कुछ स्टडी करती है, और ईस्टर्न कंट्रीज़ में भी सिमोन कहती है कि आशिया खंड के भारतवर्ष में भी कुछ ऐसी ही प्रथाएं हैं कि भारतवर्ष में जो धर्म ग्रंथ आए, जिन धर्म ग्रंथों ने कहा कि सृष्टि का निर्माण कैसे हुआ, तो सृष्टि का निर्माण होते समय कहा गया कि पहले ब्रह्मा आए थे और ब्रह्मा ने ये सारे सृष्टि का निर्माण किया। ब्रह्मा के बाहु से, ब्रह्मा के मुख से ब्राह्मण उत्पन्न हुए, ब्राह्मण पुरुष उत्पन्न हुए। ब्रह्मा के बाहु से क्षत्रिय उत्पन्न हुए, क्षत्रिय पुरुष उत्पन्न हुए। ब्रह्मा की नाभि से वैश्य यानी कि वैश्य पुरुष उत्पन्न हुए, और ब्रह्मा के पैर के अंगूठे से शूद्र यानी कि शूद्र पुरुष उत्पन्न हुए। यानी कि पहले पुरुष उत्पन्न हुए हर एक वर्ण के, और उन पुरुषों ने अपनी स्त्रियों का निर्माण किया। ये इतनी साइंस को चैलेंज करने वाली बात है कि जितना हमने साइंस पढ़ा है, जाना है, देखा है, हमने ऐसे कभी नहीं देखा कि कोई पुरुष भी क्या गर्भ से रहा है, क्या कोई पुरुष कभी गर्भवती रहा है। पुरुष गर्भ से नहीं रह सकता, पुरुष नए जीव का निर्माण नहीं कर सकता। अगर ऐसे साइंस ने पूरी तरह से प्रूव कर दिया है, इस बात पर ही गुलामगिरी और ब्राह्मणांचे कसब, ये जो 2 किताबें क्रांतिबा ज्योतिबा फुले जी ने लिखी, इन 2 किताबों में बड़े विस्तार के साथ जो बातें आई, उनमें भी यह बहुत बार लिखा गया कि किसी पुरुष का गर्भ से रहना कैसे संभव है। तो ब्रह्मा ने सृष्टि का निर्माण किया, ये हम कैसे डाइजेस्ट कर लेते हैं। लेकिन ये ऐसे हुआ, क्यों हुआ? क्योंकि धर्म ग्रंथों का निर्माण पुरुषों ने किया था। अगर धर्म ग्रंथों का निर्माण पुरुषों ने किया था, तो पुरुष उस धर्म ग्रंथ के हिसाब से जो लिख रहे थे, वो कह रहे थे कि यहाँ स्त्रियाँ सबसे पहले है। और तभी से शुरू हो गया इस देश में दौर कि स्त्रियों का जो दर्जा है कि स्त्रियाँ दूसरे स्तर पर है, दूसरे स्थान पर है, और पुरुष पहले स्थान पर है। इन सभी से इतनी सारी चीज़ें हो गई कि जैसे अगर स्त्री, वैसे तो पहले बाल विवाह हो रहे थे, बाल विवाह जब होते तो बहुत सारे कम्युनिटी इन्फेक्शन के जो बीमारियां फैलती, जैसे आज कोरोना है, उस ज़माने में प्लेग जैसी बीमारियां बहुत ज़्यादा होती थी। तो प्लेग जैसी अगर बीमारी फैल गई, देवी जैसी कोई बीमारी फैल गई, तो इन बीमारियों में बहुत सारे लोग मर जाते। बड़ा लाजमी है कि जिन बच्चियों के बड़ी छोटी उम्र में शादी ब्याह हो जाते, तो उनके पतियों की भी मौत होती। अगर उनके पतियों की मौत हो गई तो उनकी क्या दूसरी शादी होगी? पुनर्विवाह का कोई प्रबंध या कोई व्यवस्था यहाँ पर नहीं थी। पुनर्विवाह की तो व्यवस्था थी ही नहीं, लेकिन साथ ही साथ इन सभी स्त्रियों के लिए एक सती जाना मानव धर्म का सबसे बड़ा काम करना था कि अगर आपके पति की मृत्यु हो जाती है, तो उसकी मृत्यु के पश्चात आपने सती जाना चाहिए। कभी कभी छोटी छोटी बच्चियां, जिन बच्चियों को ये पता तक नहीं कि सती जाना क्या होता है, धर्म क्या होता है, मोक्ष क्या होता है, पाप क्या होता है, पुण्य क्या होता है, स्वर्ग क्या है, नर्क क्या है, ये एक योनि शुचित्व क्या है, कोई भी संकल्पना जिनको पता ही नहीं है, ऐसी छोटी छोटी बच्चियों को उनके पतियों की चिता में फेंक देने तक की अमानुषता यहाँ चल रही थी। इनके चलते राजा राम मोहन राय और बहुत सारे लोग आते हैं, और यहाँ पर ब्रिटिश गवर्नमेंट के काल में एक बड़ा एक्ट होता है जिसे 1829 का सती प्रथा बंदी कायदा कहते हैं, कि सती प्रथा के खिलाफ का एक बड़ा कायदा हो गया। फिर 1856 में और एक कानून बन गया जिसे विधवा पुनर्विवाह का कानून कहा गया। ये विधवा पुनर्विवाह का कानून क्या है? तो जो स्त्रियां चाहे कि अगर पति के मृत्यु के बाद अगर वो चाहे कि नहीं उन्हें दोबारा से विवाह करना है, तो वो विवाह कर सकती है। अब पुनर्विवाह को यहाँ पर इतनी तो मान्यता नहीं थी, क्योंकि पर जैसे ही कुछ जाति व्यवस्था के लोगों को पता चला कि अगर पुनर्विवाह हो गया तो इस स्त्री का अपने परिवार में कोई सांपत्तिक अधिकार नहीं रहेगा, तो सांपत्तिक अधिकार उनका नष्ट करने के लिए कुछ लोगों ने बड़ी भली भांति
सोच समझकर उनका ये जो हक है ये पूरी तरह से डिनाई कर दिया। ये बड़ी सोचने वाली बात है कि जो लोग पुनर्विवाह को बिल्कुल ही नहीं मानते थे, वही लोगों को जब पता चला कि अपने घर में कोई स्त्री है, मानो किसी की भाभी है या कोई है, और अगर उसके पति का देहांत हो गया है, वो अगर यहीं पर रहेगी तो वो सांपत्तिक स्थिति में अपना वारिस या अपना हक जताएगी, किंतु अगर वह पुनर्विवाह होकर किसी दूसरे परिवार में जाती है तो इस पहले परिवार का उसका जो सांपत्तिक हक है वह हक पूरी तरह से नष्ट हो जाएगा। यही बात सोच समझकर कुछ लोगों ने इस पुनर्विवाह को उस वक्त मान्यता भी दी थी। 1868 में इस देश में या जो पहला जीवन चरित्र आया था वो अमर जीवन नाम का पहला जीवन चरित्र इस देश में बना हुआ था। 1917 में एनी बेसेंट ने पहली बार इस देश में एक भारतीय स्त्रियों की संगठन चलाई थी। 1924 में ऑल इंडिया वीमेंस कॉन्फ्रेंस, जिसे अखिल भारतीय महिला परिषद भी कहा जाता है, ये ऑल इंडिया वुमेंस कॉन्फ्रेंस चलाई गई थी। इस कॉन्फ्रेंस ने सह शिक्षण, सांपत्तिक हक और खासकर गर्भपात करने का हक और साथ ही साथ विधवा निवृत्ति वेतन, इन पर भी अपना काम किया था। ये जितने भी सारे संगठन थे या जितनी भी सारी मूवमेंट्स थी, इन मूवमेंट ने जो काम किए थे अपने अपने, वो कुछ इस तरह से थे कि इन महिलाओं की मूवमेंट को आगे बढ़ाना चाहिए। अब ये सारी मूवमेंट जहाँ एक तरफ चल रही है, लेकिन ये मेन स्ट्रीम की मूवमेंट है। मेन स्ट्रीम के मूवमेंट चलते इस मूवमेंट में जो दलितों के प्रश्न है, जो दलितों की समस्याएं हैं, वो कुछ अलग है। शेड्यूल कास्ट की स्त्री, शेड्यूल ट्राइब की स्त्री, ये जो स्त्रियां हैं, इनके प्रश्न कुछ अलग है। इनके प्रश्नों से और मेन स्ट्रीम की स्त्रियों के प्रश्नों से बहुत अंतर है, क्योंकि मेन स्ट्रीम की जो स्त्री है वो शायद सिर्फ आम्ही स्त्रिया आहोत आणि आमचे खूप सारे प्रश्न आहेत आणि आमच्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, किमान वेतन असेल किंवा बरोबरीचा अधिकार असेल, मतांचा अधिकार वगैरे वगैरे गोष्टी। शेड्यूल कास्टमधल्या ज्या बायका आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा संघर्ष तिहेरी आहे। एक, हम दलित हैं, दूसरा हम महिला है, तीसरा हम दलित महिला है। हम दलित है, हम महिला है, हम दलित महिला है, ये तीन तरह के एंगल लेके, तीन तरह के डायमेंशन के साथ यहाँ की दलित स्त्रियों का आंदोलन चल रहा था। और इन दलित स्त्रियों के आंदोलन को सबसे अच्छा जो आयाम देने का काम था वो बाबा साहब के काल के दौरान हो गया। बाबा साहब अपनी जितनी भी मूवमेंट चल रही थी, उन मूवमेंट के चलते यहाँ पर, जैसे कि बाबा साहब 1925 को मनुस्मृति का दहन करते हैं, 27 को, 25 दिसंबर 1927 को मनुस्मृति का दहन करते समय बाबा साहब के साथ जो साथी थे वो आयुष्मान चित्रे और आयुष्मान सहस्त्रबुद्धे, इन दोनों के साथ मनुस्मृति का दहन करना ही चाहिए, इसका जो प्रस्ताव रखा गया, इस प्रस्ताव को अनुमोदन करने वाली जो महिला थी वो थी गंगूबाई सावंत, यानी कि महिला। इतने बड़े धर्म ग्रंथ को, उस धर्म ग्रंथ का दहन करना है जिस धर्म ग्रंथ में समूचे स्त्रियों की गुलामी का ऐवज भरा पड़ा है, और ऐसा धर्म ग्रंथ कि जिस धर्म ग्रंथ को अगर हम हाथ लगाएंगे तो शायद ईश्वर का प्रकोप हम पर होगा, यह भय हमेशा उन पर हावी है। ऐसे हालात में भी गंगूबाई सावंत नाम की एक महिला वह एक बहुत बड़ा ढाढ़स बनाती है, आगे आती है और मनुस्मृति दहन के प्रस्ताव को अनुमोदन भी करती है। ये अपने आप में बड़ी बात है कि सोचने वाली बात है कि जहाँ पर लोग धर्म के नाम से थरथर काँप रहे हैं, वहीं पर गंगूबाई सावंत नाम की एक स्त्री मन मस्तिष्क को इतना मजबूत बनाती है कि वह ग्रंथ जलाते समय उसे कुछ भी नहीं हो रहा है। बाबा साहब के विचारों का यह परिणाम है कि ये स्त्रियां काफ़ी वैज्ञानिक दृष्टिकोण रखने वाली थी। कुछ का दहन क्यों करना था? क्या बात ऐसी थी कि मनुस्मृति
मनुस्मृति में खैर इनइक्वालिटी तो थी ही थी, बहुत सारी चीज़ें गलत सलत थी, लेकिन खासकर महिलाओं के बारे में जो चीज़ें लिखी गई थी, एक लिखा था कि अगर किसी स्त्री के पति की मृत्यु हो जाती है तो ऐसे स्त्री के साथ उस घर के उसका जो देवर है, अगर वो देवर भी उसके साथ शरीर संबंध रखे तो कोई बात नहीं, चल जाएगी, धर्म को यह बात धर्म की मान्यता होगी। फिर कहा गया कि स्त्रियां जो होती है वो बड़ी चंचल स्वभाव की होती है और वो अपने रूप से पुरुषों को लुभाती रहती है, कि स्त्रियां तो जैसे नरक है। फिर कहा गया कि ये जो स्त्रियां है सारे पापों का जो द्वार है वो स्त्री ही है। ये सारी जो चीज़ें हैं, फिर कहा गया कि स्त्री को तो हमेशा दासी बनाकर ही रखना चाहिए, स्त्री का ज़्यादा से ज़्यादा अपमानित करते रहना चाहिए। ये सारी स्त्रियों के बारे में बताई गई ये बातें कहीं तो भी समतामूलक समाज के लिए हानिकारक थी। साहब कहते हैं कि नहीं, इसका हमें दहन करते समय कैसे कि इसका दहन करना है तो जो प्रस्ताव रखा जाएगा उस प्रस्ताव के अनुमोदन के लिए ना कोई बल्कि एक स्त्री आएगी, गंगूबाई सावंत है। अब यही बरेच जण येऊन जातात, जरा जोरात असं मराठीत पण सांगा, पण काही लोकांना हिंदीतच ऐकायचं असतं दादा, त्यामुळे अडचण होते। आपण तसा प्रयत्न बऱ्याच वेळेला करतो। या सगळ्यांमध्ये अजून एक गोष्ट होते की महाडच्या चौदार तळ्याचा जर सत्याग्रह बघितला, महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये अगदी म्हणजे बाबासाहेबांच्या सोबत जी अनेक माणसं आहेत, बाबासाहेब भाषण देतात आणि भाषण देताना बाबासाहेब असं सांगतात की इथल्या सगळ्यांनी म्हणजे महिलांना मला सांगायचं आहे की मॅडम अगोदर कोरोनामुक्त होऊया, स्त्रीमुक्तीसाठी 1 महिन्याने काम करू शकता, कोरोनासाठी नाही। अभय देवरे, आम्ही तुम्हाला या लाईव्हमध्ये निमंत्रणच दिलेलं नाही आहे, तर निमंत्रणाशिवाय तुम्ही इथं येऊन आम्हाला का शहाणपणाचे सल्ले देत असता? कृपया निमंत्रणाशिवाय तुम्ही असा शहाणपणाचा सल्ला देऊ नका, अन्यथा अत्यंत सन्मानाने आपल्याला बाहेर काढलं जाईल, याची जरा नोंद घ्या। आणि तुमचं हे जे सगळं ज्ञान आहे ते तुमच्या वॉलवर पाजळायचं। RSS वाल्यांना विनंती, सगळ्या संघाच्या लोकांना विनंती की तुमचं ज्ञान तुमच्या वॉलवर जाऊन पाजळायचं, आमच्याकडे येऊन नाही पाजळायचं। एप्रिलचा महिना आहे, बाबासाहेबांची जयंती आहे आणि बाबासाहेबांची जयंती आम्ही दणक्यात करणार आहोत, लॉकडाऊन असला तरी। त्यामुळे हे जे असे देवरे कावरे उंदरे जे आहेत ना, यांनी जरा लायकी एकदम हिशोबात राहायचं त्यांनी। योगेश शिवनकरजी आपलं स्वागत आहे। आता या सगळ्यांच्या मध्ये महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला बाबासाहेब जे भाषण देतात त्या भाषणात बाबासाहेब असं सांगतायत की मी तुमच्या मुलासारखा आहे, माय मावल्या हो, जरा शिक्षित व्हा, तुमच्या मुलांना शिकवा, हे अंगावरचे कथलाचे आणि लोखंडाचे दागिने टाकून द्या, तुमचा पेहराव बदला, तुम्ही इतर सर्व महिलांच्या सारखी तुम्हाला सुद्धा गोल साडी नेसता आली पाहिजे। हेतू काय आहे की तुमची वस्त्र, तुमचं राहणीमान या सगळ्यातनं तुम्ही कुठेही मागास दिसता कामा नये याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे। हे बाबासाहेब फार आवर्जून त्या ठिकाणी सांगतात। मनुस्मृतीचं दहन, स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये, विधवेशी, ह्या सगळ्या गोष्टी होताना काळाराम मंदिराचा प्रवेश ही एक स्त्रीमुक्तीच्या संदर्भाने एक मोठी गोष्ट होती। काळाराम मंदिराच्या प्रवेशाच्या वेळेला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सोबत आहेत, अनेक स्त्रिया आहेत, सीताबाई आहेत, गीताबाई आहेत, शांताबाई दानी आहेत। शांताबाई दानी या आंबेडकरी चळवळीतलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे। हे एक मानाचं पान आहे की शांताबाई दानींची जी कारकीर्द आहे ती महिला चळवळीची फार मोठी कारकीर्द आहे। गोकुळ गायकवाड, कांबळे प्रशांत, स्वप्नील मोकळ, योगेश गायकवाड, शिल्पा अंबादे कल्याणहून आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हे सगळं एक एक गोष्ट चालत असताना 1942 साली बाबासाहेबांनी खास महिलांची परिषद घेतली आणि या परिषदेला तब्बल 40,000 महिला उपस्थित होत्या। या 40,000 ज्या महिला आहेत, योगेश लोखंडे आणि निखिल हिवराळे, आपलंही खूप खूप स्वागत आहे। 40,000 महिला उपस्थित होत्या आणि या महिलांना बाबासाहेब संबोधित करत होते। बाबासाहेब संबोधित करताना बाबासाहेबांचे विषय असे होते की एक तर स्त्री पुरुष समानता असली पाहिजे, दलित स्त्रियांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, आम्ही इथे अंधश्रद्धा आणि या सगळ्या प्रश्नातनं, अनिष्ट चाली रीती रूढी परंपरातनं मुक्त झालो पाहिजे, आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारता आला पाहिजे। या सगळ्या विषयावर अगदी म्हणजे आईच्या आणि बहिणीच्या ममतेने
आपल्या घरातल्या आईला आणि बहिणीला समजावून सांगावं, या ममतेने बाबासाहेब या सगळ्या मायमाऊल्यांना समजावून सांगत होते. महिला मुक्तीची ही चळवळ बाबासाहेबांच्या काळात अशीच पुढे पुढे सरकत होती. ही चळवळ पुढे सरकतानाच अजून एक गोष्ट होत होती, ती म्हणजे समकालीन इतर चळवळीसुद्धा आपलं रूप हळूहळू मोठं करत होत्या. या ज्या समकालीन चळवळी होत्या, यामधली ॲनी बेझंट यांची चळवळ असेल किंवा इतर चळवळी असतील, जय भीम निखिल, योगेश गायकवाड जय भीम, योगेश लोखंडे जय भीम, ही जी सगळी समकालीन चळवळ आहे, या चळवळीमध्येही प्रश्न चर्चेला येत होते. पण यांचे प्रश्न आणि दलित स्त्रियांचे प्रश्न, या प्रश्नांमध्ये कमालीचा फरक होता. आणि हा कमालीचा फरकच अधोरेखित करण्यासाठी काही महिला पुढे येतात आणि त्या स्वतंत्रपणे चळवळी चालवण्याचा अट्टहास करतात. यामध्ये एक महत्त्वाचं साहित्यातलं धाडसी पाऊल उचललं ते मीनाक्षी मूनताई आणि त्यांच्यासोबतच्या काही सहकारी भगिनींनी यांनी आम्ही बी इतिहास घडवला किंवा मिळून साऱ्या जणीसारख्या पुस्तकांचं जे निर्माण आहे, साहित्यातनं दलित चळवळीतल्या महिलांचा आक्रोश मांडण्याचं काम यात करण्यात आलं. त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या स्त्रिया आल्या, ज्यात कुमुदताई पावडे, की ज्यांचं पहिलं दलित आत्मकथन म्हटलं जातं, कुमुदताई पावडे असतील, हिरा बनसोडे असतील, ज्योती लांजेवार असतील, उर्मिला पवार असतील, उषा आंभोरे असतील, अशा कितीतरी महिला आहेत की नवीन काळा, त्यानंतर बेबी कांबळे असतील, शांताबाई कांबळे असतील, या सगळ्या महिला, ज्या महिलांनी साहित्याच्या माध्यमातून इथल्या महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. जगदीश सोलंकेजी जय भीम, विश्वास रणदिवे जय भीम, नेहा सविता सेवक ढोके जय भीम. तर हे सगळे प्रश्न मांडत असताना, महिलांच्या अडचणी मांडत असताना, ज्या एकंदर चळवळी चालू होत्या, या चळवळीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी घडत होती की बाबासाहेब इथे संविधानाची निर्मिती करत होते. आणि हीच संविधानाची निर्मिती करत असताना सायमल्टेनियसली दुसरी गोष्ट घडत होती, ती म्हणजे 1926ला पेरियार रामास्वामींची आत्मसन्मानाची चळवळ चालू होती, ज्याला आम्ही सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट असं म्हणतो. आनंद सर्वदे आणि सर्व मंडळी जय भीम. पेरियार रामास्वामींनी जी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट चालवली होती, या सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटमध्ये स्त्रियांचे हक्क, श्रमविभागणी, गर्भपाताचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार आणि पुनर्विवाह हे विषय विशेष चर्चेला घेतले होते. म्हणजे जशी दलित चळवळ महत्त्वाची आहे, तशीच दलित चळवळीतल्या पुरुषांइतक्याच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक जास्त ज्या शोषित महिला आहेत, या महिलांची चळवळ उभी राहिली पाहिजे, यासाठी दक्षिण भारतात सुद्धा एक चळवळ खूप जोर धरत होती. 1959ला समाजवादी महिलांची सभा अशी एक संघटना उपस्थित झाली. 1954ला श्रमिक महिला संघ आलं. 1972ला सेवा नावाची एक महत्त्वाची संस्था पुढे आली. या सेल्फ एम्प्लॉयमेंट विमेन असोसिएशन, इला भट यांच्या नेतृत्वाखालची ही सेवा नावाची संस्था, ज्याला फार विशेषत्वाने महत्त्वाचं स्थान मिळालं. 1988ला म्हणजे जे काही कायदे आहेत, या कायद्यांमध्ये ज्या काही गोष्टी आल्या की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. अनेक जाती धर्माच्या महिलांना जेव्हा वाटते की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं असेल, हां ते तुमचा सण आहे, तुमच्यासाठी केलं असेल, ते हे फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कैलाश शार्दूलजी, आपलं स्वागत आहे, थँक्यू, जय भीम. बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं असं ज्या बायकांना किंवा आमच्या मायमाऊल्यांना वाटतं, त्यांना जरा आता हे सांगण्यासाठीचा वेळ मला घ्यावा लागेल की बाबासाहेबांनी संविधानाचे निर्माण केले म्हणजे नेमके काय झाले, आणि त्या संविधान निर्माणामुळे सर्व जाती समुदायातील स्त्रियांमध्ये मूल्यात्मक असा नेमका काय बदल झाला, तो बदल जरा अधोरेखित करावा लागेल. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल असा आहे की कलम 5, 6, 7, 8 यांच्यातली जर काही मांडणी बघितली तर महिलांना नागरिकत्वाचा अधिकार मिळणं, महिलांना वोटिंग राईट मिळणं, म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये जेव्हा राज्यक्रांती झाली होती तेव्हा त्या राज्यक्रांतीमध्ये आधी त्यांनी पुरुषांनाच फक्त मताचा अधिकार दिला होता आणि तिथल्या स्त्रियांना तो अधिकार नाकारला होता. सुहास मोरे आणि भीमू नेलगोई, आपलं स्वागत आहे. पुरुषांना फक्त अधिकार मिळाला, स्त्रियांचा अधिकार नाकारला होता. स्त्रियांनी मताच्या अधिकारासाठी एक मोठी लढाई उभी केली पाश्चात्य देशांमध्ये आणि मग त्यांना तो अधिकार मिळाला. आमच्या भारतातल्या तमाम महिला भगिनींनी लक्षात घ्यावं,
अगदी राजकारणी भगिनींनी सुद्धा, ज्या आमच्या बहिणी खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, पंचायत समितीच्या सभापती आहेत, महापौर आहेत, सरपंच आहेत, त्या सगळ्या मायमावल्यांनी लक्षात घ्यावं की पाश्चात्य देशांमध्ये जो मताचा अधिकार किंवा निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार मिळवण्यासाठी लढाया लढाव्या लागल्या होत्या, तोच अधिकार भारतामध्ये विनासायास कुठलीही लढाई न करता बाबासाहेबांनी संविधानात दिला. तो अधिकार जर बाबासाहेबांनी संविधानात दिला नसता तर लक्षात घ्या मायमावल्यांनो, इथल्या व्यवस्थेने आम्हा महिलांना, मग त्या कुठल्याही जातसमुदायातल्या असो, त्यांना राजकारणात येऊ दिले नसते. का राजकारणात येऊ दिले नसते? कारण भारतीय धर्मव्यवस्था सांगते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधणं म्हणजे खरा प्रतिसंपत्तीवाद आहे. हे शोधणं म्हणजे खरं प्रबुद्ध होणं आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे की जेव्हा ते म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी, म्हणजे तुमच्या हातात फक्त पाळण्याची दोरी असली पाहिजे. तुमच्या हातात राजसत्तेची आणि धर्मसत्तेची दोरी असता कामा नये, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. म्हणजे जर बाबासाहेबांनी जर तो मताचा आणि निवडणुकीला उभं राहण्याचा जर अधिकार दिला नसता तर आत्ता ज्या बायका राजकारणात दिसत आहेत त्यातली एकही माऊली दिसली नसती. काही लोक म्हणतील तुम्ही काय सांगताय हे? मी आपल्याला उदाहरणासकट पटवून दिले पाहिजे की विधानसभेतला 33% अधिकार हा अत्यंत लढून झगडून मिळवावा लागला, म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमधला. पण विधानसभा आणि पार्लमेंटमध्ये जो अजूनही महिलांना राखीव अधिकार मिळाला पाहिजे तो अजूनही इथली पुरुषप्रधान व्यवस्था देत नाही. हे नीट समजून घ्या. म्हणजे जे बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिलं, जे घटनेत मिळालं ते तेवढंच मिळालं. नंतर आपल्याला काही मिळालेलं आहे का? नंतर आपल्यासाठी काही झाले का? बरं, हे एका जातीसाठी नाही, हे सगळ्याच जातधर्मातल्या महिलांच्यासाठी त्या काळात उभं राहिलं होतं. ही जी चळवळ आहे, ही चळवळ अशीच पुढे मंदाताई आलेले आहेत. आमच्या मंदाताई, जय भीम. सचिन भीमराव मुंडे, स्वागत आहे. ही जी सगळी एकूण जी चळवळ आहे, विजय आटकोरेजी, स्वागत आहे. ही जी एकूण जी चळवळ आहे, या चळवळीमध्ये बाबासाहेब एकीकडे वेगवेगळे कायदे बनवत आहेत, तर दुसरीकडे महिलांना इक्वॅलिटीमध्ये आणण्यासाठी अजून एक महत्त्वाचा कायदा आमच्याकडे झालेला आहे. 1961ला मातृत्व लाभासंबंधीचा जो कायदा आहे की मातृत्व मिळवणे हा स्त्रियांचा हक्क आहे. म्हणजे माझं मूल मला जन्माला घालण्याचा अधिकार असेल, एखाद्या माऊलीला मूल होत नसेल तर ती मूल दत्तक घेऊन सुद्धा त्याचं संगोपन करण्याचं काम जे आहे ते करू शकते. आणि तो कायद्याने अधिकार या देशात महिलांना दिलेला आहे. म्हणजे महिला कायद्याने मूल दत्तक घेऊ शकतात आणि मातृत्व करू शकतात. त्याचबरोबर 1984ला आपण जे फॅमिली कोर्ट म्हणतो ना, जिथे सगळ्या जाती धर्माच्या आमच्या बहिणी ज्या फॅमिली कोर्टचा आधार घेतात, त्या सगळ्या फॅमिली कोर्टच्या ज्या माऊल्या आहेत, त्या तिथे जाणाऱ्या ज्या माऊल्या आहेत, त्यांच्यासाठीचे जे हे फॅमिली कोर्ट आहेत, हे 1984ला भलेही याची स्थापना झाली हो, पण फॅमिली कोर्ट तयार झाले पाहिजेत हे नमूद पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेत केलं गेलं. आणि हे नमूद करणारे बाबासाहेब होते. म्हणजे महिलांच्यासाठी बाबासाहेबांनी काय विशेष केलं हे जरा समजून घ्या. 1990ला या देशामध्ये 1990ला याच देशामध्ये जे महिला आयोग उभा राहिला आणि या महिला आयोगामुळे सुधाकर रायबोलेजी, प्राजक्त तिडकेजी, रामलिंग पटसाळगेजी, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. या सगळ्यांचे जे नोंदी आहेत किंवा याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, याच्या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी घटनेत ऑलरेडी झालेल्या आहेत. निवडणुकीचा हक्क कलम 7नुसार, नागरिकत्वाचा हक्क कलम 9नुसार, शिक्षणाचा हक्क कलम 10नुसार, किंवा वेठबिगारी कुणाला करायची जबरदस्ती करता येणार नाही.
स्त्रियांना त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे कुठे काम करायचं आणि काम करायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार पूर्णतः स्त्रियांचा असेल. यावर स्त्रियांना स्वतःचं असं काम उभं करता येईल हेही ते करत राहिले. आता हे बाबासाहेबांच्या काळातले जे समतेचे अधिकार होते, याच समतेच्या अधिकारामध्ये कलम 16चा एक अधिकार आहे. म्हणजे कलम 14मध्ये सांगितले की एव्हरीवन इज इक्वल इन बिफोर द लॉ. कायद्यासमोर सगळे समान असतील. सगळे म्हणजे कोण? तर जात, धर्म, वर्ण आणि लिंग हे फार महत्त्वाचं, की अमुक एका जातीचा म्हणून त्याचा अधिकार नाकारला जाणार नाही, अमुक एका धर्माचा म्हणून अधिकार नाकारला जाणार नाही, अमुक एका वर्णाचा म्हणूनही अधिकार नाकारला जाणार नाही. तसं स्त्री आहे किंवा पुरुष आहे म्हणून त्याचा विवक्षित अधिकार नाकारणं हेही जमणार नाही. याच अनुषंगाने महिलांना सर्वदूर संधी मिळू शकली. सायमल्टेनियसली जी इकडची चळवळ होती त्या चळवळीत काय चालू होतं? मुख्य प्रवाहातल्या ज्या चळवळी होत्या त्या मुख्य प्रवाहात महिलांच्या चळवळीबद्दल बोललं जात होतं. त्यांचे प्रश्न जरा वेगळे होते. त्यांच्या प्रश्नांमध्ये महिलांना वेतन मिळालं पाहिजे, थोडी सुरक्षितता मिळाली पाहिजे, आम्हाला बरोबरीचा अधिकारच दिला पाहिजे. पण इकडच्या ज्या स्त्रिया आहेत यांना एकूण जगण्याची लढाई लढायची आहे आणि ती जगण्याची लढाई लढण्यासाठी भन्ते गुरुधम्मोजी, वंदामी भन्तेजी, प्रशांत कांबळेजी, स्वागत आहे आपलं. या सगळ्यांच्या संबंधाने जी काही मांडणी होती ती सगळी मांडणी ही संविधानामध्ये ऑलमोस्ट येत होती. पण मुख्य प्रवाहातल्या जेवढ्या काही स्त्री संघटना होत्या या स्त्री संघटना आणि दलित स्त्री संघटना यांच्यामध्ये एक दरी पसरत चालली होती. ही बाबासाहेबांच्या नंतरची ही गोष्ट आहे. आता असं का व्हावं? कारण जेव्हा खैरलांजीचं प्रकरण घडलं आणि खैरलांजी प्रकरणामध्ये जेव्हा प्रियंका भोतमांगे आणि सुरेखा भोतमांगे यांच्या निर्घुण हत्या झाल्या, या काळामध्ये दलित चळवळीतल्या ज्या काही स्त्री संघटना होत्या त्या मोठ्या हिरिरीने पुढे आल्या. म्हणजे आमच्या उषाताई आंभोरे मुंबईच्या, आता त्यांचं वयवर्ष त्या 70कडे गेलेले आहेत. उषाताई आंभोरे अक्षरशः त्या मंत्रालयाच्या जिन्यातनं खाली पडल्या, दुखापत झाली त्यांना. पण तरीही या महिला हिरिरीने त्या सगळ्या मुवमेंटमध्ये भाग घेत होत्या. उर्मिलाताई पवार असतील त्या हिरिरीने त्या चळवळीमध्ये भाग घेत होत्या. आमच्या कितीतरी मायमावल्या होत्या, सुरेखा भगत असेल किंवा इकडे छाया खोब्रागडे असेल, या सगळ्या मावल्या या चळवळीमध्ये हिरिरीने भाग घेत होत्या. परंतु ज्या मुख्य प्रवाहातल्या स्त्री संघटना होत्या त्या थोड्याशा या सगळ्या आंदोलनापासून लांब होत्या. याचा नाही म्हटलं तरी दलित चळवळीतल्या ज्या स्त्री संघटना आहेत त्यांच्या मनात एक खंत राहिली की मुख्य प्रवाहातल्या स्त्री संघटना ज्या आहेत त्या संघटना आमच्यासोबत आता येत नाही किंवा त्या संघटना आमच्या प्रश्नांवरती काही ठिकाणी आम्हाला जशी साथ हवी आहे तशी साथ मिळत नाही आहे. हे झालं इव्हॅल्युएशन की मुख्य प्रवाहातल्या संघटना कशा आहेत आणि दलित चळवळीतल्या संघटना काय आहेत. आत्ता आमच्यासमोरचे महिला चळवळीतले काय प्रश्न आहेत? एका जर भागातनं जर आपण गेलो तर समजा जर धार्मिक क्षेत्रातलं जर बघितलं तर अजूनही अनेक ठिकाणी महिलांना मंदिर प्रवेश नाकारले जातात. पण मला असं वाटतं की आंबेडकरी चळवळीतल्या महिलांच्यासाठी हा प्रश्न तसा निकाली निघालेला आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश मिळवून घ्यायचा की नाही घ्यायचा यावरती आता कोणी चर्चाही करत नाही. म्हणजे काही मागे महिलांनी मंदिर प्रवेशाच्या आंदोलनं नक्की केली, अर्थात त्या आंदोलनाबद्दल आमच्या मनात सन्मानच आहे. शबरीमालाचं जे आंदोलन होतं आणि शबरीमाला आंदोलनासाठी ज्या सगळ्या महिला संघटनांनी पुढाकार घेतला त्या सगळ्या महिलांबद्दल आणि त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांबद्दल आमच्या मनात आदर आहे. परंतु मंदिर प्रवेशाची जी चळवळ आहे ती किमान आत्ता या घडीला तरी आंबेडकरी चळवळीतल्या महिलांच्यासाठी फार काही विशेष करण्याची त्याची गरज नाही आहे. फार काही त्याच्यासाठी विशेष असं आम्हाला सांगायची काही गरज पडत नाही. आता सामाजिक क्षेत्रातलं जर महिलांचं जर स्थान बघितलं तर सामाजिक चळवळीमध्ये दलित चळवळीतल्या महिला किंवा दलित चळवळीच्या ज्या संघटना आहेत, आंबेडकरी चळवळीतल्या ज्या संघटना आहेत त्या अत्यंत हिरिरीने बोलतात. त्या समतामूलक समाजव्यवस्थेच्या निर्मितीच्या त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. त्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्या जेव्हा येत असतात त्यावेळेला त्या अनेक प्रकारे जे काही मांडत राहतात त्यामध्ये कितीतरी अशा बाबी आहेत की महिला आणि पुरुषांचं बरोबरीनं वावर असेल, सामाजिक क्षेत्रातला त्यांचा वावर असेल, लिखाणाच्या क्षेत्रातला त्यांचा वावर असेल, कुटुंबातल्या निर्णय प्रक्रियेमधला त्यांचा वावर असेल,
किंवा वेगवेगळ्या सभा संमेलनांमधला त्यांचा वावर असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये निश्चितपणे आंबेडकरी चळवळीमध्ये महिलांना स्थान हे बरोबरीने देण्याचा प्रयत्न निश्चितपणे फार छान पद्धतीने केला जातो. इथल्या महिलांचं जर एकूण चळवळ बघितली सगळीकडे, तर या चळवळीमध्ये अजूनही पुरुषप्रधान, जसं की रामतीर्थकर नावाच्या एक महिला ज्या व्याख्यानं देतात, रामतीर्थकर नावाच्या महिलेची जर काही व्याख्यानं बघितली तर त्या अजूनही त्या पारंपरिक स्थितीमध्ये आणि त्या धार्मिक सगळ्या परंपरांचं राखण आणि जतन करण्याच्या प्रयत्नामध्ये त्या दिसतात. पण याच्यापेक्षा वेगळे चित्र मात्र आंबेडकरी चळवळीतले दिसते. आंबेडकरी चळवळीतली स्त्रीने बऱ्यापैकी आता ही मानसिक गुलामगिरी झुगारलेली आहे, ती बऱ्यापैकी या सगळ्यातनं बाहेर पडलेली आहे आणि ती स्वतंत्र क्षमतेने उभीसुद्धा राहत आहे. त्या स्वतंत्र क्षमता दाखवताना ज्योती लांजेवारसारखी स्त्री किंवा प्रज्ञा पवारसारखी किंवा उर्मिला पवारसारख्या ज्या लिहिणाऱ्या आमच्या बहिणी आहेत, या सगळ्या बहिणी ज्या पद्धतीने आणि ज्या ऊर्जस्वल पद्धतीने जी लेखणी चालवतात त्या अगदी काबिल तारीफ आहे. राजकारणामध्ये महिलांचे काय सध्याची स्थिती आहे, जेव्हा आम्ही राजकीय आयाम महिलांचे बघतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की अजूनही एकाही राजकीय पक्षाची प्रमुख ही महिला दिसत नाही. आणि जिथे समजा एक नियमाला अपवाद जर महिला प्रमुख असेल तर तिच्यानंतर इतर महिला नेतृत्व वर दिसत नाही. हे फार विशेष आहे. म्हणजे एकीकडे महिलांना संधीच मिळत नाही आणि जर ती संधी मिळाली तर त्या संधीला राजेश शिंदे, गोविंद वाघमारे, संदीप उपरे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खूप खूप. या सगळ्या महिलांना पुन्हा संधी द्यायची म्हणजे जीवावर येतं. महिलांचा चळवळीतला सहभाग हा बऱ्याचदा नगण्य स्वरूपातला दिसतो. म्हणजे मराठा समुदायातली आमची माय माऊली जी कालपर्यंत अगदी 4 भिंतीच्या आत असणे हा म्हणजे आमचा धर्म, परंपरा, अभिमान वगैरे बाळगणारी होती, तीच मराठा समुदायातली माय माऊली कोपर्डी प्रकरणानंतर मात्र अत्यंत त्वेषाने बाहेर आली आणि ती त्वेषाने बाहेर येऊन आपल्या हक्कांबद्दल बोलतही राहिली. महिलांना बरोबरीने वागवणं आणि त्यासाठी असणारी मानसिकता तयार होणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. ती मानसिकता तयार करण्यासाठी सुद्धा इथे फुले आंबेडकरी चळवळीची जी मशागत झालेली होती ती मशागत अत्यंत उपकारक होती. म्हणजे अगदी जुन्या काळात विमलताई बागुलांचा संदर्भ मी अनेक वेळा सांगितला आहे. त्या विमलताई बागुलांपासून तर शांताबाई दानींपासून, गंगूबाई सावंतांपासून तर नंतर आलेल्या कुमुदताई पावडे असतील किंवा आदिवासींमधलं आत्मकथन लिहिणाऱ्या नजूबाई गावित असतील, या सगळ्या एकूण महिला जर बघितल्या, बेबी कांबळे, शांताबाई कांबळे, या सगळ्या महिलांचं जर लिखाण बघितलं तर या लिखाणामध्ये आणि मुख्य प्रवाहातल्या महिलांची जी आत्मचरित्र आहेत या आत्मचरित्रांमध्ये जर फरक काय आहे ते जर बघितलं तर मुख्य प्रवाहातल्या स्त्रियांची आत्मचरित्र ही त्यांच्या पुरुषांच्या गौरवगाथाच आहेत की काय असा भास होईल इथपर्यंत ती आत्मचरित्र दिसतात. यातनंच दलित स्त्रीवाद नावाची एक नवी व्याख्या पुढे आली. काय आहे दलित स्त्रीवाद? दलित स्त्रीवाद माणिक कुर्णे आमचे धम्मबंधू, जय संविधान, जय भीम, संतोष बिचकुलेजी स्वागत आहे आपलं. माणूस म्हणून अधिकार मान्य केले पाहिजेत. आम्ही माणूस आहोत. म्हणजे सपोज तुमच्या समोरून जर एखादा पुरुष चाललाय आणि कोणी विचारलं की इकडनं कुणी जाताना पाहिलं का, तुम्ही म्हणता हा एक माणूस जाताना बघितला मी. आणि त्याच वेळेला जर एखादी स्त्री चालली आहे आणि तेव्हा तुम्ही म्हणत नाही की एक माणूस चाललेला आहे, तुम्ही असं सांगता की हां एक बाई इकडनं गेलेली आहे. माणूस म्हणून असणारं मूल्य मान्य करा आमचं, हा सांगणारा जो विचार आहे तो विचार म्हणजे स्त्रीवाद आहे. पण मग दलित स्त्रीवाद म्हणजे फक्त अमुक एका स्त्रियांची, अमुक एका जातीतल्या संबंधित स्त्रियांशी आहे का? अजिबात नाही. दलित स्त्रीवाद हा इथल्या संपूर्ण जेवढ्या काही डिप्रेस्ड क्लासमधल्या माऊल्या आहेत त्यांच्याशी संबंधित आहे आणि त्या सगळ्यांमध्ये बाबासाहेबांचं कामसुद्धा आहे. ते कसं? बाबासाहेब सासवड मुक्कामी असतात आणि सासवड मुक्कामी सिद्धार्थ कॉलेजच्या उभारणीसाठी बाबासाहेबांना काही निधी गोळा करायचा आहे. हा निधी गोळा करण्यासाठी बाबासाहेब जेव्हा सासवड मुक्कामी थांबतात, पठ्ठे बापूरावांना कळलं. पठ्ठे बापूराव त्या काळातले म्हणजे तमाशामध्ये फार मोठं नाव होतं त्यांचं.
आणि पठ्ठे बापूराव एक थैली घेऊन त्यांच्याकडे गेले तमाशा वगैरे संपल्यावर, आणि ते सांगतात की बाबासाहेब, आमच्याकडून ही तुम्ही निधी घ्या, ही आमची मदत घ्या. पठ्ठे बापूरावांच्या सोबत दोन्ही बाजूला 2 स्त्रिया होत्या. बाबासाहेब म्हणतायत की बापूराव, मी आपल्याकडून निधी नक्की स्वीकारेन, मी आपल्याकडून मदत नक्की स्वीकारेन, पण पहिल्यांदा मला हे तर सांगा की तुमच्या बाजूला या 2 स्त्रिया कोणत्या आहेत. बापूराव त्यांना ओळख करून देतात, आणि ओळख करून देताना त्यांची ओळख जातीय अर्थाने करून देतात. आणि बाबासाहेब सांगत आहे, बापूराव, माझ्याच आया बहिणींना नाचवून जमा केलेला पैसा मला चळवळीसाठी नको आहे. माझी चळवळ या सगळ्या माऊल्यांना बाहेर काढणारी चळवळ आहे, त्यांना आत ढकलणारी चळवळ नाही आहे. मला या सगळ्यांना यातनं बाहेर काढायचं आहे. बाबासाहेबांची चळवळ ही एका जातीसाठी नसतेच मुळात. म्हणजे अगदी कसबे तळवलीची महारामांग वतनदार परिषद झाली, आणि महारामांग वतनदार परिषदेमध्ये जेव्हा माणिक कुर्णे, आदरणीय सोनिया गांधी यांच्याबद्दल गलिच्छ पोस्ट टाकणाऱ्या काही हरामखोर फेमिनिस्टा आहेत, त्यांना पण 2 शिव्या. माणिकराव कुर्णे यांची एक याच्यामध्ये कमेंट आलेली आहे. खरं म्हणजे त्या कुठल्या पक्षाच्या आहेत इट डझंट मॅटर. कुठल्याही राजकीय पक्षातली महिला असेल, सामाजिक चळवळीतली महिला असेल, साहित्य क्षेत्रातली महिला असेल, किंवा अशी महिला की जी घराची चौकट ओलांडून बाहेर जाते, स्वतःचं क्षितिज विस्तारायचा प्रयत्न करते, स्वतःच्या बलबुत्यावर स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते, अशी एखादी महिला जेव्हा घराबाहेर पडते आणि काम करते, तर त्यावेळेला अशा महिलेला अडवण्यासाठी व्यवस्थेकडे एक महत्त्वाचा रामबाण इलाज असतो. तो म्हणजे जर ती कशानेच ऐकली जाणार नसेल तर कमरेखाली वार करा. ते जास्त सोपं असतं त्यांच्यासाठी. आणि असे कमरेखाली वार केले की मग ती अडते, ती नडते, ती नागवली जाते, आणि ती थांबते. महत्त्वाचं म्हणजे ती थांबते, आणि जिथे ती थांबते तिथे दुर्जनांच्या विचारांचा विजय होतो. मुळात हे जे लिहिणारे आणि अशा पद्धतीने कमेंट करणारे किंवा अशा पद्धतीने पोस्टी टाकणारे जे लोक असतात, हे विकृत मनोवृत्तीचे लोक असतात. अशा विकृत लोकांना आनंद घेऊ द्यावा आपण. म्हणजे इव्हन सपोज जेव्हा आम्ही मांडत राहतो तेव्हा अशा अनेक विकृत मनोवृत्तीचे लोक येतात. जे विकृत मनोवृत्तीचे लोक असतात, अशा लोकांना आपण फक्त माफ करावं. कारण पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. की जो ज्याचा जितका बुद्ध्यांक आहे त्या बुद्ध्यांकानुसार तो काम करतो. मुळात जो खरंच फुले, शाहू, बाबासाहेबांच्या विचारसरणीचा एखादा असतो, तो कुठल्याही स्त्रीबद्दल कधीही अर्वाच्य भाषेत काही लिहिणार नाही. तो खऱ्या अर्थाने सभ्य आणि सुसंस्कृत असेल. पण ज्यांना फुले, शाहू, आंबेडकरी संस्कारच अजूनही कळला नाही, आणि जे अजूनही मनुस्मृतीच्या त्याच वातावरणात गटांगळ्या खाणारे लोक आहेत, आणि ज्यांना अजूनही मनुस्मृतीतली ती पुरुषप्रधान संस्कृती मान्य आहे, अशी माणसं ती त्या विचारांची यात धन्यता मानतात की अरे आम्ही काय पद्धतीने बोललो. मुळात त्यामध्ये काही फार तथ्य सापडत नाही. आता याच अर्थाने जर बघितलं तर इथल्या महिलांचे क्षितिज विस्तारण्यासाठी, इथल्या महिलांना नवा अवकाश प्राप्त होण्यासाठी ज्या पद्धतीने एकूण इथे काम झालं, त्यात अजून 2-4 गोष्टी शिल्लक आहेत. एक की महिला आरक्षणाचा प्रश्न अजूनही इथला अनुत्तरित आहे. इथल्या महिला अजूनही सुरक्षित नाहीत. मी सामाजिक चळवळीत काम करते. दर महिना 15 दिवसाला अशा कितीतरी केसेस येतात की ज्या केसेसमध्ये अनेक वेळा महिला शोषित असतात. कित्येक वेळा स्वतःला मी समाजकार्यातला आहे किंवा मी अमुक आहे, मी ढमुक आहे असे म्हणणारे जे पुरुष असतात, अशाही पुरुषांकडून स्त्रियांवरती अन्याय होण्याच्या घटना काही कमी घडतात अशातला भाग नाही. हे सगळीकडे सदा सर्व काळ घडत राहते. परंतु काही या अपवादात्मक स्थितीमुळे जे एकूण जो ढाचा आहे तो ढाचा फारसाही होत नाही. अजून काम करणं बाकी आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये. ते काम करताना मला वाटतं एक संविधानिक पातळीवर काम करणं बाकी आहे की बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा फार महत्त्वाचा मुद्दा हातात घेतला होता. हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला होता. ज्या हिंदू कोड बिलामुळे इथल्या महिलांना खूप सारे अधिकार मिळणं अपेक्षित होतं आणि त्यातले आता काही अधिकार मिळत आहेत. ही बाबासाहेबांची देण आहे की आम्हाला ते सगळं आत्ता उपभोगायला मिळत आहे. म्हणजे आज घडीला महिलांच्या
घरातल्या जमिनीच्या 7 बाऱ्यावर महिलांचं नाव येतं. जितकं पुरुषाचं नाव महत्त्वाचं आहे तितकं घरातल्या स्त्रीचं सुद्धा नाव त्या जमिनीच्या 7 बाऱ्यावर येतं. ही कायद्यामुळे झालेली नोंद फार महत्त्वाची आहे. हा कायदा करणाऱ्या माणसांचं सुद्धा विशेष अभिनंदन केलं पाहिजे की त्यांना हे सगळं कळत आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या महिला राजकारणात आम्हाला दिसतात त्या एका ठराविक ढाच्यातनं आलेल्या महिला दिसतात. अजूनही इथे अत्यंत जनमानसातनं आलेल्या ज्या महिला आहेत त्या महिला राजकारणात म्हणाव्या तितक्या स्थिरावलेल्या दिसत नाहीत. मी कित्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्याख्यानांच्या निमित्ताने, कामांच्या निमित्ताने, मोर्चाच्या निमित्ताने जाते. मागे मी एकदा हिंगोली कळमनुरी भागात एका आदिवासी क्षेत्रातल्या महिलेचं फेसबुक लाईव्ह केला होता आणि त्या महिलेच्याबद्दल माहिती मी सांगत होते की ती माऊली बिचारी 15 वर्षापासून सरपंच आहे, पण शालेय समिती काय असते, ग्रामसमिती काय असते याचा ओका ठो बिचारीला माहीत नव्हता. ती एवढंच सांगत होती की ताई आमच्या मालकांना माहिती आहे. मालकांना विचारलं तुम्हाला कळते का? मालक ते सांगत होते ताई ग्रामसेवकाला माहिती आहे. ही परिस्थिती आहे या देशातली. हे कळमनुरीच्या आदिवासी भागातच आहे का? अजिबात नाही. मी घाटकोपर यन वॉर्डमध्ये एका आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले. मला वाटते जर हे लाईव्ह आमचे यन वॉर्डमधले वरळीतले गौतम चव्हाण बघत असतील तर ते सांगू शकतील की कार्पोरेटर असणारी महिला, एका मोठ्या पक्षाची कार्पोरेटर महिला जिच्या हातामध्ये 5-7 हजाराची अशी गोल्डन चमचमीत पर्स आहे आणि माझ्या शेजारी बसलेली आणि मी त्यांना सांगत होते अरे वा ताई तुम्ही म्हणे आता कार्पोरेटर आहात, वा वा छान 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 छान. तुमच्याकडे SCPचं बजेट किती? तर त्या सावरून यांना माहिती आहे. असू द्या ताई. बरं तुमच्या एरियामध्ये ना अंगणवाड्या किती आहेत आणि गर्भवती महिलांची संख्या किती? राम ढेरे पाटील स्वागत आहे आपलं. विकास त्रिभुवन स्वागत आहे. गर्भवती महिलांची, अंगणवाडीतल्या लाभधारक महिलांची संख्या किती? यांना माहिती आहे. असू द्या ताई, असू द्या, हरकत नाही. बरं तुमच्या वॉर्डामध्ये एकूण दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत किंवा इतर जे आहेत ही कामं किती झाली आहेत? रस्त्याची कामं किती झाली आहेत? नगरसेवक म्हटला जो नगर असतो, नगर म्हणजे नळ, गटार आणि रस्ते हे बघणारा माणूस म्हणजे नगरसेवक असतो. तर तुम्ही अशी किती माणसं आहेत, अशी किती लोक आहेत की ते नळ, गटार, रस्ते याच्याशी संबंधित काम करणारी आणि त्या वस्तीमध्ये तुमचे रस्ते पोचलेले आहेत का? तिथलं बजेट तुम्हाला माहिती आहे का? तर त्या म्हणतात यांना माहिती आहे ना, यांना माहिती आहे. मी वैतागून गेले आणि मी त्यांना विचारते आहो ताई सगळंच जर तुमच्या नवऱ्याला माहिती आहे तर मग तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिलात? तर त्या सांगतात ताई हे पण यांनाच माहिती आहे. आमच्याकडे महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली जो सगळा राजकारणाचा जो असा खेळ झाला तो जरा समजून घेण्याची गरज आहे. या सगळ्यांमध्ये अडचण काय होते की आरक्षणाने महिलांना संधी तर मिळाली पंचायत राज व्यवस्थेमध्ये, परंतु त्या संधीचा उपभोग घेत त्या अधिकारांचा वापर करण्याची एक निर्णायक क्षमता, बौद्धिक क्षमता अजूनही तेवढ्या प्रमाणात विकसित. कित्येक ठिकाणी म्हणजे काही अपवाद वगळले तर कित्येक ठिकाणी पुरुषच सांगतात. म्हणजे मी अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी गेले तर जेव्हा आयोजक म्हणून लोक घ्यायला येतात तेव्हा ते ओळख करून देतात. ताई मी या भागातला नगरसेवक हा, किंवा मी नगराध्यक्ष, आणि आम्ही ठीक आहे नमस्कार वगैरे. आणि प्रत्यक्ष जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात होते तेव्हा मंचावर कोणीतरी एखादी महिला असते आणि ती सांगते मी नगराध्यक्ष. अहो मग मगाशी जे आले होते ते माझे मिस्टर ताई. अहो मग म्हणजे पुरुषच स्वतःची ओळख नगराध्यक्ष, नगरसेवक अशी सांगत राहतात. कित्येक ठिकाणी दलित महिला सरपंच असेल तर त्यांना झेंडावंदनाचे अधिकारही नाकारले जातात. ही कुठली सक्षमता आहे? एकीकडे कायद्याने आम्हाला अधिकार दिलेले आहेत, पण त्या अधिकाराचा उपभोग घेण्यासाठीची निर्णायक बौद्धिक क्षमता आमच्यामध्ये अजूनही विकसित होत नाही, किंबहुना ती विकसित होणारच नाही याची काळजी व्यवस्था घेत असते. हे जसं इथे आहे अगदी त्याच पद्धतीने जगदीश ओहोळ, निखिल आठवले, रवींद्र रिपोटे स्वागत आहे आपलं. या सगळ्यांचा उहापोह करण्यासाठी हे झालं पंचायत राज व्यवस्थेमधलं. जर आम्ही असेंब्ली लेवलचं जर इलेक्शन बघितलं किंवा असेंब्ली लेवलची जर परिस्थिती बघितली तर असेंब्ली लेवलमध्ये ज्या आम्हाला महिला प्रतिनिधी दिसतात तर कित्येक वेळेला या महिला प्रतिनिधी म्हणजे
अगदी जन्मतात सोन्याचा चमचा तोंडात ठेवूनच ज्या आलेल्या आहेत अशा महिला प्रतिनिधी तिकडे दिसतात. ज्या अत्यंत संघर्षाचा वारसा घेऊन आलेल्या असतात त्या कुठे असतात? त्या महिला तिकडे दिसत नाहीत. त्याला कारणं अनेक असतात. कारण मतदारसुद्धा हा विचार करतो की मी ज्या उमेदवाराला निवडून आणणार आहे तो उमेदवार त्या क्षमतेचा असणार आहे का, आणि त्या क्षमतेत या मायमाऊल्या बिचारा कमी दिसतात. काही महिला फार नेटाने प्रयत्न करतात. म्हणजे मी वारंवार असं सांगते की बहन मायावतीजी हे त्यातलं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे की ज्या अत्यंत संघर्षमय परिस्थितीतनं स्वतःची एक ओळख, एक छवी, एक ठसा निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाल्या. पण किती? लाईन शुड बी कंटिन्यू. आम्ही वारंवार तीच उदाहरणं किती वेळा देणार आहोत? आम्ही सांगतोय मा सावित्री, मा जिजाऊ, मा अहिल्या, फातिमा बिशेख. मग अलीकडच्या काळात जी उदाहरणं आम्ही सांगतो त्यामध्ये आम्ही बहिणजीचं नाव घेतो आणि आम्ही ठप्प होतो. त्याच्या पुढे आमची लाईन अजिबातच जात नाही. लाईन शुड बी कंटिन्यू. त्याच्या पुढे थोडीशी लाईन जावी लागेल. असंही काही नाही की याच क्षेत्रात म्हणा, आम्हाला सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला पुढे हव्या आहेत. पण आमची अडचण अशी आहे की HRD सारखं क्षेत्र, एखादी महिला प्रतिनिधी तिथे असते. सपोज भारताचं मानव संसाधन खातं आहे आणि भारताच्या मानव संसाधन खात्यावर काम करणारी जी स्त्री असते किंवा भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ज्या बनतात, महामहिम राष्ट्रपती पदाचा आदर ठेवत, महामहिम राष्ट्रपती पदाचा आदर ठेवत हे कोट केलं पाहिजे की ज्या पहिल्या राष्ट्रपती होतात आणि त्यांना विचारलं जातं की आप कैसे महसूस करती है, आप इस देश की पहली राष्ट्रपति बनी है, आणि त्या सांगतात की 2 महीने पहले मेरे स्वप्न में सत्य साई आए थे, उन्होंने कहा था मेरी कुंडली में राजयोग है. हे फारच रंजक आहे. अगदी याच पद्धतीने या देशातल्या संरक्षण मंत्री असणाऱ्या सध्याच्या या संरक्षण मंत्री ज्या ताई आहेत की ज्यांच्याकडे देशाच्या संरक्षणाची धुरा आहे, त्या स्वतःच्या हात ज्योतिषाच्या समोर केलेले फोटो व्हायरल होतात. अजून आमचा तो बौद्धिक स्तर वाढलेला आहे का? किंवा या देशाच्या संरक्षण समितीवरती असणाऱ्या एखाद्या ठाकूर नावाच्या महिला त्या आम्हाला सांगतात की कोरोना वायरस से अगर बचना है तो गोमूत्र से आपको, गोमूत्र बहुत गुणकारी है, गाय को हाथ लगाने से पॉझिटिव्ह वेव्स निर्माण होती है. ही म्हणजे जर बाबासाहेबांची जयंती यावर्षी साजरी करायची असेल तर काही गोष्टी ठरवून घ्याव्या लागतील. एक, आम्हाला अंधश्रद्धेतनं बाहेर पडायचं आहे. दुसरं, किमान आम्ही आमच्या घरातल्या स्त्रियांना तरी अत्यंत समतेची वागणूक देणार आहोत. घरातल्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये आम्ही तिचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा मानणार आहोत. तिसरं, महिलांमध्ये न्यूनगंड तयार होणार नाहीत अशी व्यवस्था, अशी काळजी आम्ही घेणार आहोत. चौथं, साहित्याचं क्षेत्र असो, समाजकारण असो किंवा राजकारण असो, या प्रत्येक क्षेत्रात असणाऱ्या महिलांचा आदर करणं हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतलं प्रधान लक्षण असेल. म्हणजे ज्याला अजूनही महिलांचा आदर करता येत नाही ती माणसं निश्चितपणे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे पाईक असत नाही. जे अजूनही महिलांना सन्मानाने बोलू शकत नाहीत ती माणसं अजूनही मनुस्मृतीने सांगितल्याप्रमाणे बांडगुळ स्थितीत जगत असतात. ती अजिबातच फुले शाहू आंबेडकरी विचार पुढे नेणाऱ्यांमध्ये येत नाहीत. हा फुले शाहू आंबेडकरी विचार पुढे नेऊया, काम करत राहूया आणि महिलांना सोबत घेऊया. कारण शांताबाई दानींच्या नंतर नव्या काळामध्ये फक्त आणि फक्त आम्ही वारंवार जे नाव घेतो आंबेडकरी चळवळीतलं म्हणून ते बहन मायावतीचं नाव येतं. मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये आम्हाला अजून काही नावं येणं अपेक्षित आहे. अजून नव्याने जेवढ्या ठीक आहे की जी प्रस्थापित पक्ष किंवा प्रस्थापित संघटना किंवा प्रस्थापित ज्या चळवळी असतील त्या चळवळींमधून महिलांना किती स्थान मिळेल अलहिदा, पण किमान फुले शाहू आंबेडकरांचा विचार प्रमाण मानणारे शिवरुद्र कांबळे, प्रशांत बोर्डे, तद्वतच संजय अहिरे, आपल्या सगळ्यांचंही स्वागत आहे. राजन शिर्के आणि शनीम अविनाश, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सानिका, योगेश, सगळ्यांचं स्वागत आहे. या सगळ्यांमध्ये आम्हाला हे काम करावं लागेल. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला माझ्या सगळ्या भावंडांना सांगायला हे आवडेल,
आणि आवर्जून सांगावंसं वाटेल की टेक्नॉलॉजी ही चांगल्या कामासाठी सुद्धा वापरता येऊ शकते. या लॉकडाऊनच्या निमित्ताने आम्हाला एक कळलं की ही टेक्नॉलॉजी चांगल्या कामासाठी पण अशी सुद्धा जयंती होऊ शकते. ही एक हिस्टॉरिकल जयंती असेल, ही एक ऐतिहासिक जयंती असेल की लोक घरात बसलेले आहेत, मात्र संपूर्ण महिना आपण धूम करणार आहोत विचारांचे वेगवेगळे रंग उधळणार आहोत आणि असं करताना अत्यंत संयत आणि संयमसुद्धा पाळणार आहोत. ह्या संयत आणि संयमी राहून जेव्हा जयंती आम्ही साजरी करणार आहोत तेव्हा समाज माध्यमांवर एकमेकांवर चिखलफेक करणारे जे महाभाग असतील अशा महाभागांना आम्ही अत्यंत संयत आणि समंजस भाषेमध्ये समजावून सांगणार आहोत. फार तर त्यांच्याबद्दल एवढंच आम्ही बोलू शकू की समजा जर एखादा फारच नाही एवढं सांगूनही नाही वाटाणा कळणार नाही आहे, ओके, आपल्याला अजूनही फुले शाहू आंबेडकर कळले नाहीत, दादा तुम्हाला ते समजून घ्यायची गरज आहे. जेव्हा तुम्हाला ते समजतील तेव्हा आपण तुमच्याशी चर्चा करूया. तूर्तास आम्हाला बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे. आणि कशी करायची आहे? जयंती घराघरात असेल, जयंती मनामनात असेल, जयंती दणक्यात असेल, लॉकडाऊनमध्ये सुद्धा जयंतीचा माहोल, जयंतीचा उत्साह आणि या भीमोत्सवाचा एकूण जो धमाका आहे तो अजिबात आम्ही तो करत राहणार आहोत. या भीमसूर्याच्या विचारांचा उत्सव चालवत ठेवूया. उद्या पुन्हा एका नवीन विषयाचं मला उद्या CAA आणि NRCच्या संबंधाने आपल्या सगळ्यांशी चर्चा करायची आहे. मी जाणीवपूर्वक काही विषय राखीव ठेवते की जे मला 11, 12, 13 आणि 14 तारखेला बोलायचे आहेत आणि त्यासाठी ते विषय राखून ठेवायचे आहेत. पण उद्या CAA आणि NRC आणि हे नेमकं सगळं काय आहे प्रकरण यावरती बोलायला आवडेल, आपल्या सगळ्यांच्यासोबत चर्चा करायला आवडेल. तूर्तास ज्या सगळ्या मंडळींनी ही साथ दिली त्या सगळ्यांच्या प्रती खूप खूप आभार. योगेश भैयू, सानिका आणि तमाम गणराज्याची टीम, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार, स्वागत. आणि तूर्तास आजच्यासाठी थांबते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.